मॉर्निंग, नमस्ते. एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि हा आहे आपला छोटासा पोल्ट्री फार्म. आणि ही आहेत आपली कोंबडी, जी आता 2 महिन्याची होतील. ते एवढी मोठी झाली आहेत आणि ह्यांना आता मला बाहेर काढायचे आहे. आणि ही आहेत दुसरी इकडे, ही आहेत घरची. आणि एक इकडे कोंबडी आहे जे उभ्याने बसलेले आहे. इकडे एक आहे, त्याने अंडी घातलेत. इकडे एक आहे, पण आता काही दिवसांनी पिल्लं काढेल. आणि आता तुम्हाला तर माहितीच आहे की आपला मुक्त संचार आहे. आणि आता कंपाऊंड करायसाठी ही काल मी जाडी घेऊन आलाय. ही आता मला इथून कंपाऊंड करायचे. इथून हा पूर्ण एरिया करणं. हा पूर्ण एरिया कंपाऊंड करायचा आहे, त्याला जाडी मारायची आहे. आणि त्याच्यासाठी हे पोल आणलेत. हे पोल फक्त मी 10च आणलेत, की पूर्ण ह्याला पोल घेतले असते तर खूप खर्च आला असता आणि तेवढं आपलं बजेट नाही मिळत, म्हणून एवढेच घेतलेत. हे फक्त मध्ये मध्ये लावणार जाडी खेचण्यासाठी, कारण की एरिया खूप आहे, त्याच्यासाठी पोल पण भरपूर लागले असते. आता हे पोल आहे ते मी एक एक लावणार आणि त्याच्यामध्ये हे असे बांबू सपोर्टिंगला मध्ये जाडी बांधायला मध्ये मध्ये बांबू वापरणार आणि एक एक ठिकाणी हे पोल. हा एक पोल मला 240 रुपयाला पडला. आणि ही जाडी आहे ती ही जाडी आहे 5 फूट हाईटला आणि 40 फूट लांबीला. तर हे जाडीची किंमत आहे, मला पडली 1370 रुपये एक बंडल. 5 बंडल आणलेत. जवळजवळ झाली हे 200 फूट आणलेली आहे. आता ही जाडी आहे ती 2 इंच मध्ये गॅप आहे, पण ह्याच्यासाठी पण एक जुगाड करणार आहे, ज्याच्यामुळे हे पिल्लं ह्याच्यातून जाऊ शकतात लहान. म्हणून हे जे इकडे केलेलं आहे, हे बघा, ज्या जुन्या साड्या आहेत त्या खाली बनणार आहे. आणि ही ह्याची हाईट 5 फूटच आहे, म्हणून ह्याच्या वरतून पण कोंबडी जाऊ शकतात. आणि त्याच्यासाठी वरती ह्याच्या ही नेट आहे, हे बांधणार आहे, ज्याच्यामुळे कोंबडी वरतून उडून जाऊ नये म्हणून. ह्याच्यात पण मी नवीन तूस टाकलेला आहे. आणि ह्याच्यात जो तूस होता तो ह्याच्यात काढून इकडे टाकला आहे, की इकडे वरती कोंबडी बसतात. आणि इकडे टाकण्याचं एकच कारण की ह्याच्यात खाद्य पण पडलेलं होतं, जे मी ह्या कोंबड्यांना देतो ते खाद्य पण ह्याच्यात बरंच असं पडलेलं होतं, म्हणून मी हा तूस इकडे पसरून टाकला. आता ही बघा कोंबडी शोधून शोधून खात आहे. आता हा तूस खराब झाला की ह्याला कशा तरी गोणीत भरून किंवा असाच शेतात नेऊन टाकणार, कारण की हे सेंद्रिय खत म्हणून ह्याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर व्हायचा पहिले. आता तर जास्त करून रासायनिक खतांचा वापर करतात. जेव्हा रासायनिक खतं नव्हती तेव्हा आम्ही पण शेतामध्ये कोंबड खत म्हणूनच वापरायचे. जेव्हापासून रासायनिक खते आले तेव्हापासून हे बंद झालं आणि आता हे भेटत पण आहे. आता हे माझ्याकडे आहे म्हणून मी ह्याला शेतामध्ये वापरू शकतो, कारण की हे फुल ऑर्गॅनिक आहे आणि ह्याच्याने भात पण व्यवस्थित येते. आणि आजचं आपलं काम आहे खड्डे खोदायचे, जे हे पोल काढायला बांबू काढण्यासाठी. त्याच्यासाठी मी ही पारही आणून ठेवलेली आहे. तर इकडे मला खड्डे खोदायचे आहेत. आता कोंबड्यासाठी मी खाणं बनवत आहे. ह्याच्यात मी घेतलं आहे मका आणि गहू आहेत भिजवलेले आहेत.
ह्याच्यात मध्ये आता थोडंसं मिक्सरला लावतो, लहान करून कोंबड्यांना देतो. हे बघा, मका आणि गहू आहेत मिक्स, ते रात्रभर मी भिजवलेले आहेत. हे बघा, हे स्टार्टर आहे देशी कोंबड्यांचं. आता हे मी ह्याच्यात घेतो थोडंसं. हे स्टार्टर आहे आणि हे मका आणि गहूचा भरडा आहे, तर ह्याच्यात मी मिक्स करतो. आता मिक्स करून कोंबड्यांना देणार. हे बघा कोंबडी कशी येऊन खायला लागले मिक्स करता करता. इकडून आली धावत. ही आली इकडनं. हे बघा इकडे आता आरामात बसलेले आहेत आणि जसं हे खाणं देणार तसे एकदम धावून येणार खायला. की हे गहू आणि मका खूप खातात आणि त्याच्यावर त्यांची वाढ पण लवकर होते. हे बघा कसे खायला. आता ह्याच्यात पण मी खाणं ठेवलेलं आहे, ह्याच्यात स्टार्टर ठेवलेलं आहे, पण त्याच्यात तर गहू आणि मका मिक्स नाही केलेला मिळत, म्हणून ते काही जास्त खात नाही. तर ह्याच्यात बघा हे किती खायला. तर हे बघा पाणी देऊन आता 10-15 मिनटं पण नाही झाले, तोपर्यंत त्याने खराब पण करून टाकला. म्हणून यांना सतत बघायला लागते, पाणी खराब करून टाकतात. हे इथे मी उघडं टाकलं आणि थोडासा पुढे गेला आणि त्याच्यात ही बघा कोंबडी घुसली. आणि कोंबडी घुसली म्हणून हे सगळे घाबरले, एका कोपऱ्यात जाऊन राहिले. आता ह्या लहान कन्या आहेत, त्या मी ह्यांना देतो.